प्रेक्षक हो नमस्कार। आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। इंग्रजी बोलता येत नाही म्हणून टिंगल करणाऱ्यांना चपराक देत व महाराष्ट्राची अस्मिता जतन करत रामकृष्ण हरी म्हणत नगर दक्षिण मधून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे संसदेत खासदार पदाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली। यावेळी अहमदनगर शहरातील ब्रोडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीने लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आला। तसेच नगर व पारनेर या कार्यालयासमोर शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, अमोल कांबळे, प्रवीण वारुळे, गणेश रोडे, सचिन कराळे, सागर जपकर, शिवाजी कराळे, संचित निकम, रवी धनवटे, सौरभ सुंबे, सुरेश कसाब, अक्षय शिंदे, गणेश तोडमल, निलेश लंके प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस। एक पारनेरसारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक साधा कामगार ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी। खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता, परंतु जनता ही जनार्दन आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असते ही निलेशरावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे। आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला, हा आमच्या नगरकरांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे। आणि त्यांनी विशेष करून ही शपथसुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे। लंके साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिले। आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेले, परंतु कोणत्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंसं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे। हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो। खरं म्हणजे लंके साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे। या बातमीसह इथेच थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।